मंगळवेढला घेऊन गेली. मग मला म्हणला ती कुठे नेऊ? मी म्हणलं महिला हॉस्पिटलमध्ये न्या, नाहीतर संजीवनीला न्या. मग तिथं त्यांनी महिला हॉस्पिटलमध्ये नेली. महिला हॉस्पिटल तपासल्यानंतर ती असं दिसल्यावर त्यांनी ती सिव्हिलमध्ये न्या म्हणली. मग मी त्यावर गाडीवर चालतो. माझी गाडी जरा खराब गाडी असल्यामुळे मला जरा वेळ लागला जायला. ती गाडीवर जात असताना तिथं मला कोणाला वाटत गाडीवर या तुम्ही तिकडे जाता शेकडे ह्याला नेलंय म्हणून सांगितलं त्यांनी सरकारी दवाखान्यात. सरकारी दवाखान्यात नेल्यावर गेलो. मग त्यांनी डॉक्टर तपासायला लागली होती. तपास असताना मग मी गेलो. डॉक्टर कोण आहे म्हणले, तर ती मुलीचा सासरा लागतो म्हणले. मी थांबा म्हणले तुम्ही. मग मला थांबवलं. त्यांनी तपासलं आणि मला बोलवून घेतलं. सही करा म्हणली. सही केली. मग त्यांनी म्हणले ही संपलंय म्हणली, आम्ही पोलीस स्टेशनला कळवतो आणि तुम्ही बाहेर थांबा म्हणले. मग आम्ही बाहेर थांबलो. मग त्यांनी पोलीस स्टेशनला. काय झालं अचानक असं एकदम तुम्हाला? अचानक काय झालं ते आता तिचं राहणार होती हॉटेलवर. ती हॉटेलवर व्यवसाय करते. ती आम्ही कधी कधी जातो. चांगलं चाललं होतं, व्यवस्थित चाललं होतं. प्रसिद्ध झालं. हा प्रसिद्ध झालं होतं, चांगलं चाललं होतं. खात्याती करून म्हणून आम्ही जात बी नव्हतो. मी शेताकडे जायचो. थोडं 2 एकर शेत आहे माझं. मग ती जायचो यायचो. मी जात नव्हतो, येत नव्हतो. आता काय अचानक झाली ही माहितीच नाही आपल्याला. मला हे अनपेक्षित मला कळल्या बातमी कळल्या मग गेलो. अपेक्षित कधीच नाही अपेक्षित नव्हतं. बोलायचं व्यवस्थित चाललं होतं. काढून खात्याती म्हणून मी पण जाऊन कधीतरी बसायचो हॉटेलवर. त्यांचे लाखो फॉलोअर्स होते. होते हॉटेल चांगलं चाललं, चांगलं चाललं होतं. त्याला आनंदात होता, सुखी संसार. काय म्हणजे एकदम असं झालं काय आता ते काय त्यांचा राग अनावर झाला, काय झाला हीच माहित नाही. 2-3 शाखा पण निघाल्या. शाखाकडे चांगली होती, सुखानं संसार करत चालला होता त्याचा. पण ते असं वाईट. दिनांक 26/5/26 रोजी इसम नामे निलेश विलास पारादे यांनी मंगळवेढा पोलीस स्टेशनला येऊन खबर दिली की त्याची पत्नी रोहिणी हिने त्यांच्याच ब्रह्मपुरी येथील हॉटेल ग्रामपंचायतच्या किचनमध्ये ओढणीने गळफास घेऊन अज्ञात कारणाने आत्महत्या केली आहे. सदरबाबत मंगळवेढा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आला असून तपास चालू आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.